तर फ्रेंड्स, आज इथे आपण आपल्या पूर्ण शरीरावरचा फॅट कमी करण्यासाठी काही एक्सरसाइज पाहणार आहोत. स्टँडिंग मध्येच आहेत ह्या सगळ्या एक्सरसाइज. एकदम इझी आहेत, आरामशीर करू शकता. सगळ्या एक्सरसाइजचे तुम्हाला 3-3 सेट मारायचे आहेत आणि 8 दिवसांनी हा रिझल्ट तुम्हाला स्वतःलाच दिसणार आहे. एक्सरसाइज सोबत तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्याकडे सुद्धा लक्ष ठेवायचं आहे. सगळ्यात जास्त पाणी प्या, साखर, मैदा, ऑइली फूड जास्त तुम्हाला तेलामध्ये जास्त जेवण बनवायचं नाहीये. कमीत कमी जास्त तेलामध्ये जेवण बनवण्याचा प्रयत्न करा आणि जास्त संध्याकाळचं हे जेवण आहे ना, ते तुम्हाला 7च्या अगोदर करण्याचा प्रयत्न करा. लेट खाताय तर थोडंसं लाईटली खा बघा. आणि तुमच्या जेवणामध्ये तुम्हाला काकडी, गाजर ह्या सगळ्या गोष्टी ठेवायच्या आहेत. सर्वात जास्त मध्ये पाणी प्या. सगळ्या गोष्टी तुम्हाला वेळेवर, तुमचा जो काही मील असतो तो तुम्हाला टायमिंग वरती घ्यायचा आहे. सकाळचा नाश्ता 10च्या आत करायचा आहे. दुपारचं जेवण 1-1:30च्या दरम्यान करा. त्याच्यानंतर संध्याकाळचं जेवण हे 7च्या अगोदर करण्याचा प्रयत्न नक्की करा. कारण महिलांना, मला माहितीये, सगळेजण जेवल्याशिवाय आपण काही जेवत नाही. तर त्यासाठी तुम्हाला जर वेट लॉस करताय तर तुम्हाला हे सगळं करावं लागेल. बघा, एका महिन्यातच तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये रिझल्ट दिसणार आहे. तर मग चला पाहूया ते काय एक्सरसाइज आहे. इथे थोडंसं जॉगिंग करून घ्यायचं. यामध्ये आपला वॉर्मअप सुद्धा होऊन जाणार आहे. पूर्ण 1 किंवा 2 मिनिटं चांगलं जॉगिंग करून घ्या. हळूहळू करा. सुरुवातीला थोडंसं तुम्ही मॅट वरती सुद्धा असं केलं तरीही चालेल. 1 मिनिटं पूर्ण करून घ्यायचंय. थोडीशी बॉडी तुम्हाला चांगली वॉर्म करायची आहे आणि त्यानंतर इथे रिलॅक्स व्हायचंय. 1 मिनिटं करून घेतलात, रिलॅक्स झालात की त्यानंतर काय करायचंय, आपल्याला आपले दोन्ही हात समोर ठेवायचे आहेत. याच्यामध्ये सुद्धा तुमचा वॉर्मअप होऊन जाणार आहे आणि तुम्हाला तुमचा उजवा पाय पाठीमागे घेऊन जायचंय. हात पाठीमागे स्ट्रेच करायचे. 1, त्यानंतर डावा पाय. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. तुम्हाला जेवढा शक्य आहे ना तेवढा तुम्हाला पाय पाठीमागे घेऊन जायचा. व्यवस्थित चांगला पाय घेऊन जा पाठीमागे. इथे थोडंसं मला जागा कमी पडत असल्यामुळे व्यवस्थित दिसत नाहीये. आणि तुम्हाला असं पूर्ण 20 वेळा काउंट करायचंय आणि 3 सेट मारायचे. यामुळे तुमच्या पूर्ण बॉडी ही स्ट्रेचिंग होते अँड रिलॅक्स व्हायचं. 20 वेळा काउंट करा आणि 3 सेट मारा. त्यानंतर इथे नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत. दोन्ही हात इंटरलॉक करायचे आणि फक्त आपल्याला पुढे जम्प करायचे. 1, पुन्हा पाय जवळ, पुन्हा पाय थोडंसं गॅप ठेवायचं, पुन्हा जवळ. सुरुवातीला जमणार नाही तर काय करा, हळू करा. 1, 2 असं तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे. हळूहळू तुम्हाला स्पीड वाढवायचं आहे. असं 20 वेळा काउंट करा. थोडंसं सुरुवातीला थकल्यासारखं वाटेल, पण तुमचा पोटावरचा जर फॅट कमी करायचा आहे तर खूप छान एक्सरसाइज आहे, नक्की करा. असं तुम्हाला पूर्ण 3 सेट मारायचे. नवीनच करताय तर 10-10चं काउंटिंग करा आणि 3 सेट मारा. त्यानंतर इथे नेक्स्ट एक्सरसाइज मारणार आहोत. ही एक्सरसाइज सुद्धा खूप इझी आहे. ज्या लोकांचे गुडघे दुखतात ते लोक सुद्धा आरामशीर करू शकतात. उजवा पाय वरती उचलायचा, दोन्ही हाताने इंटरलॉक, पोटावरती पाय पुश करायचे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 असं तुम्हाला पूर्ण 20 काउंट करायचं आहे आणि 3 सेट मारायचे. त्यानंतर इथे नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत. दोन्ही हात इथे आपल्याला एकमेकांना असे घट्ट पकडायचं आहे. समोर ठेवायचे, चेस्टच्या समोर. दोन्ही पायांमध्ये थोडं अंतर ठेवा आणि पाय क्रॉस वरती उचलायचे. 1, 2 अल्टरनेट करायचंय. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 असं तुम्हाला पूर्ण 20 काउंट करायचं आहे. 3 सेट मारायचे. 1 सेट मारलात की थोडा 10 किंवा 20 सेकंड बॉडी रिलॅक्स करा. त्यानंतर दुसरा सेट मारा. इथे नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत. दोन्ही पायांमध्ये 2 फूट एवढा गॅप ठेवायचा आहे. दोन्ही हात इथे इंटरलॉक करायचे आणि बॉडी फक्त पाठीमागे ट्विस्ट करायचे. 1, 2 जेवढी होते ना तेवढी करण्याचा प्रयत्न करा. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 अँड 20 काउंट करायचं आहे आणि 3 सेट मारायचे. ह्या सगळ्या ज्या एक्सरसाइज होत्या ना, खूप इझी आहे. तुम्ही नक्की करू शकता. आणि फ्रेंड्स, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण अशाच नवनवीन एक्सरसाइज मध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.